म्हणजे जवळजवळ आपण जर त्या काळाला बघितलं तर हा काळ आहे 3500 वर्ष काळ. आणि आता निवास मंडप पण नाहीये. निवास मंडप जेव्हा स्थायी केला तर मंदिर बनवलं, मंदिर पण नाहीये. मग त्या गोष्टी ज्या नाहीच आहे तर त्याची आठवण तरी का करावी. आणि त्याबद्दल मी तुम्हाला शिकवत असताना हेच शिकवलं होतं, सांगितलं होतं की परमेश्वर जे काही बनवतो ते सदा सर्व काळासाठी ते स्थिर असतं. प्रेज. त्याचं स्वरूप निश्चित बदलत जातं. आज आपण यरुशलेमचं मंदिर बघितलं आणि आज आपण ज्या मंदिरामध्ये बसलेलो आहोत ते मंदिर, त्याच्यामध्ये खूप बदल आहे की नाही बदल? त्या प्रकारचं मंदिर आणि ह्या मंदिरामध्ये बदलच आहे. त्या समयाचं निवासस्थान, पवित्र स्थान, परमपवित्र स्थान प्रकार हा आपल्याला जरी इथे दिसत नसला, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की परमेश्वर बदललेला नाही. प्रेज द लॉर्ड. त्याचा एकुलता एक पुत्र देखील बदललेला नाही. आणि भक्त म्हणून आमच्याकडून पण देवाची काही बदललेली अपेक्षा नाही. बस एकच फरक पडलेला आहे की भक्ताने त्याची आराधना, त्याची भक्ती आत्म्याने खरेपणाने करायला पाहिजे. कारण की त्यावेळेस आणि या वेळेस मध्ये फरक हा आहे की त्यावेळेस तिथे कृतीला, विधीला जास्त महत्व होतं. आज देखील अनेक जगामध्ये किंवा अनेक मंदिरांमध्ये विधीला, परंपरा, विधी परंपरा, विधी परंपरा याला अधिक महत्व आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो त्या शमरोनी स्त्रीला की आता काळ आलेला आहे की आता मी यरुशलेम मध्ये नाही किंवा इतर मंदिरामध्ये नाही, तर मी भक्तांच्या हृदयामध्ये वस्ती करणार आहे आणि भक्तांनी माझी आराधना आत्म्य व खरेपणाने करायला पाहिजे. आणि त्यामुळे इतर धर्म आणि ख्रिस्ती धर्मामध्ये, विशेष करून प्रोटेस्टंट लोकांमध्ये हा फरक आहे की आपण जे आहे ते वाचून किंवा आपण रट्टा मारून किंवा आपण एक प्रकारचं काहीतरी श्लोक बोलून नव्हे, तर आपण प्रेरणेने, आत्मप्रेरणेने, म्हणजे जसं दावीद म्हणतो की माझ्या आत्म्याने पण आणि बुद्धीने पण मी त्याचे स्तोत्रे गाईन. तर ह्या दोन्ही गोष्टी जे देवाने तुम्हाला दिलेल्या आहे, देवाची ही अपेक्षा की या सर्व गोष्टीचा वापर करावा. आणि त्यासाठी जेव्हा आपण आज जेव्हा त्या परत एक बार पुढच्या भागाकडे जाणार आहोत, त्यापैकी पहिला भाग मी पूर्ण केलेला होता मागच्या वेळेस की देवाला, मनुष्याला भेटण्याचं स्थान जे होतं ते निवास मंडप होतं. आणि ह्या एक भागामध्ये ते 3 टप्पे आपण वेगवेगळे बघितलेले होते. अंगण, पवित्र स्थान, परमपवित्र स्थान, आणि त्यामध्ये कशा प्रकारे बदल आत्ताच्या जीवनामध्ये आहे ते आपण बघत होतो. आणि मी परत एक बार आपल्याला सांगतो, आत्ताच आपण गीत गायलंय की नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहां. प्रेज द लॉर्ड. हा, एकच लक्षात ठेवा की येशू राजाओं का राजा आहे, तो सिंहासनारूढ देखील आहे, परंतु त्याला मंदिरामध्ये वस्ती करणं आवडतं. प्रेज द लॉर्ड. कारण की तो नुसता राजा नाही, तो देव पण आहे. प्रेज द लॉर्ड. हा, आणि देव जो आहे तो कुठे राहतो? मंदिरामध्ये राहतो. आणि आज जेव्हा आपण या मंदिराच्या बद्दल विचार करत आहोत, तर ते मंदिर आपलं हृदय, सुंदर देऊळे हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. हे गीत आपण आनंदाने गातो. आणि यामुळे आपल्याला आपलं हृदय आता देवाचं मंदिर बनवणं गरजेचं आहे. आणि यासाठी आज आपण जेव्हा या वचनाकडे जात आहोत, तेव्हा आपण पहिला भाग जो बघणार आहोत त्यामध्ये बघणार आहोत की देवाने काय केलेलं आहे, निवास मंडपाच्या द्वारे मनुष्यामध्ये राहणं किंवा मनुष्याला स्वतः प्रगट करणं हे पसंत केलं. प्रेज द लॉर्ड. आपल्या सर्वांना माहित आहे की सुरुवातीच्या काळामध्ये जगामध्ये 2च व्यक्ती राहत होते. सांगा बरं, कोण कोण व्यक्ती होते सुरुवातीचे? एक स्त्री आणि एक पुरुष. कोण होते? आदाम आणि हवा. आणि वचन आपल्याला उत्पत्तीच्या सुरुवातीच्या अध्यायामध्ये की देव त्यांना भेटावयास रोज एदेन बागेमध्ये येत असतात. प्रेज द लॉर्ड. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये जर आपण बघितलं की देवाला त्यांची भेट घेणं, ते देवाला भेटायला जात नव्हते, देव त्यांना भेटायला येत असे, हे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि देवाला ते आवडत असे त्यांना भेटणं, त्यांना देवाला भेट आवडत असे, कारण की देवाची आपण जी आहे ती कशी आहे, त्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला घडण आणि जडण केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हा,
आपल्या जसे 2 हात आहेत तसे देवाला पण 2 हात आहे, आपल्याला पाय तसे देवालाही पाय आहे. अशा प्रकारचे रचने जे त्याने स्वतःच्या स्वरूपामध्ये एकच रचना पृथ्वीवर केलेली, तो आहे मनुष्य प्राणी, आणि तो मनुष्य प्राण्याबरोबर राहू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. आपल्यापेक्षा पण मोठे मोठे प्राणी आहे, आपल्यापेक्षा पण लहान लहान कीटक देखील आहे, परंतु देवाने आदामाजवळ सर्व काही नेलं, तर आदामाने त्यांना पसंत केलं नाही. आदामाने कोणाला मागितलं? हवेलाच मागितलं. त्याचप्रमाणे देवाने तुम्हाला आणि मला मागितलंय. प्रेज द लॉर्ड. आता प्रश्न हा येतो की जसाच आदम आणि हवाने पाप केलं, कोणी पाप केलं? आपले जे आद्य आई वडील होते त्यांनी पाप केलं. पाप केल्याबरोबर परमेश्वर आणि आपल्यामध्ये सहभागिता संपली, आणि आता पापाची दरी किंवा पापाची आडभिंत निर्माण झाली मनुष्य आणि देवामध्ये. आता आपण देवाला बघू शकतो का? नाही, आपण देवाला बघू शकत नव्हतो. परमेश्वराने स्वतः त्याच्या वचनामध्ये सांगितलं, जेव्हा मोशेने खूप आग्रह केला की परमेश्वर मला तुला बघावायचं आहे, कारण की मला तू डोंगरावर घेऊन जातो, माझ्याशी बोलतो, सगळं काय करतो, परंतु मला तो दिसत नाही. तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटलं की मला जो कोणी बघल तो जिवंत राहू शकणार नाही. तो जिवंत राहते कारण की तुझे नेत्र जे आहे ते कसे आहे? अपवित्र आहे. आणि अपवित्र मानव परमपवित्र देवाला बघण्याचे सामर्थ्य राखत नाही. आणि त्यामुळे माझे आवाज तू ऐकू शकत, माझं दर्शन ज्याला आपण दृष्टांत म्हणतो ते देखील तुला प्राप्त होईल, परंतु प्रत्यक्ष जसं मी एदेन बागेमध्ये भेटत होतो तसं तुझं आणि माझी भेट होणं राहणं शक्य नाही. आणि त्यामुळे पाठमोरा थोडासा भाग त्या आपल्याला दिसतं की त्या डोंगराच्या त्या कपारीतून मोशेने बघितलं, बरोबर आहे. परंतु देवाला हे काय आवडत नाही. मी सुरुवातीपासून सांगेल, देवाला ही बाब बिलकुल देखील आवडत नव्हती. परंतु आता देवाचं हेच की मनुष्याची मर्यादा आली, मनुष्याला मर्यादा आली. मनुष्याची इच्छा असली तरी, देवाची इच्छा असली तरी ते शक्य नाही, कारण की आपण मरूनच जाणार आहोत. कारण की आपल्याला माहिती की परमपवित्र स्थानामध्ये देव जरी दर्शन देत होता, परंतु तिथे महायाजक जरी जात असला, परंतु तो जरी पापी असला तरी तो देखील तिथे मरण पावत असला. तिथे काही देव उभा राहत होता असं नाही, शक्य ना, म्हणजे त्याच्या तेजाच्या द्वारे तिथून तो काय करत होता? दयास्थान आहे ना, मर्सी सीट म्हटलेलं आपण बघितलं की तिथून तो महायाजकाशी बोलत असे, आणि तो महायाजक परत लोकांशी बरोबर ते जो काही मेसेज होता तो पुढे नेत असे. परंतु प्रियांनो, आता काय सगळ्यात महत्वाची गोष्ट, कारण की प्रत्येकाला आपण मंदिरात येतो तो कोणाला बघायचं असं? देवाला. परंतु आपल्याला देवाची वाणी ऐकू येते, तेव्हा पण येत होती, अगोदर पण येत होती, आज देखील येते, पुढे देखील येणार. प्रेज द लॉर्ड. हम मिलेंगे बाद देखेगा सारा. आता वेळ येणार आहे की आपण त्याला बघणार आहोत. प्रेज द लॉर्ड. परंतु या शरीरामुळे बघणार आहोत का? या शरीरातून बघू शकू का? नाही, कारण की आपले नेत्र आणि हे शरीर हे प्रत्येकाचं देह जे आहे ते रक्त मांस आहे. आणि देवाचं वचन काय म्हणतं? रक्त मांसाचा देवाच्या राष्ट्रात प्रवेश होऊ शकत नाही. त्यामुळे हे देह सगळ्यांचं, मेलेले त्याचा देह गेलंच आहे, त्याचा देह नाही माती मातीला मिळाला, परंतु आमचं देह देखील काय होणार आहे? एक अलौकिक देहामध्ये परिवर्तित होणार आहे. आणि मग आपण अंतराळात घेतलं जात असताना आपल्याला देवाचं प्रत्यक्ष दर्शन होणार आहे. तर आपण परत एक बार बघूया की निर्गम याचा 29वा अध्याय आणि 45 आणि 46 मध्ये देव काय म्हणतो? 29, 45 आणि 46 वचनामध्ये, आणि मी इस्रायलाच्या लोकांमध्ये राहीन. परमेश्वर काय म्हणतो? आणि मी इस्रायलाच्या लोकांमध्ये काय करणार? राहीन, आणि त्याचा देव होईन. प्रेज द लॉर्ड. देव होईन. मला निश्चितच तिथे राहायला, जे स्वर्ग आहे तिथे आवडतं, परंतु मला माझ्या लोकांच्या मध्ये राहायला आवडतं, आणि मला त्यांचा देव ते म्हणतील. पुढे त्यांच्यामध्ये राहण्यासाठी ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर काढले. मिसर देशामध्ये निवास मंडप नव्हता. देव तिथे नुसता मोशेच्या द्वारे त्यांच्याशी काही बोलत असे, परंतु जसेच ते गुलामीतून सुटले, आता देव
त्यांच्याशी काय करत आहे, भेटण्यासाठी एक मंडप तयार करून देते आणि देव त्या मंडपातून बोलत होते. आता निवास मंडप कशाचा, कापडाचा बनलेला होता. काही फार सौंदर्य खूप त्याचा काही विशेष नव्हतं त्याच्यामध्ये, परंतु निवास मंडप मध्ये असे, ओजस फोटो पुढे टाकत जा, निवास मंडप मध्ये असे आणि निवास मंडपच्या बाजूला छोटे 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 तंबू मध्ये ते लोक राहत होते. मध्ये निवास मंडप आणि त्याच्या बाजूला तंबू राहत, फोटो टाकत जा. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की त्या निवास मंडपामध्ये कोणत्या जागेपर्यंत जात होते इस्रायली लोक, कोणत्या जागेपर्यंत जाते, 3 स्थानापासून कोणत्या स्थानापर्यंत जात होते, कोणत्या स्थानापर्यंत, अंगणापर्यंत जात होते. त्यामध्ये पण कोण जात होतं, पुरुषच जात होते. हे ना, झालं सगळं. आता खूप रिव्हिजन करून करून आणि पुढे याजक आणि त्याच्या पुढे महायाजक, हे त्याचा क्रम ठरलेला होता. आणि त्यामुळे आता आपल्याला वचन येणे प्रकारे सांगतो की त्याच्यामध्ये राहण्यासाठी त्यांना मी मिस्र देशातून बाहेर काढले, तो मी परमेश्वर त्यांचा देव आहे असे त्यांना कळेल. त्यांना कळेल की हा जो देव आहे, जो माझ्यामध्ये बोलतो, माझ्या बरोबर राहू इच्छितो, त्याने मला गुलामीतून सोडून ह्या देशाकडे म्हणजे कनान देशाकडे घेऊन चाललेला आहे आणि मी त्याचा देव परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, प्रत्येकाला मंदिराला यायला आवडतं. प्रत्येकाच्या मनामध्ये कोणताही धर्मी असो, देवाला भेटायची इच्छा असते आणि त्याच्यासाठी महत्वाची गोष्ट की देव त्यांना भेटायला तयार आहे किंवा नाही, हा फार मोठा प्रश्न आहे. कारण की जर देव भेटत नाही तर आपण दऱ्या खोड्या कुठे जा, प्रवास करा, परंतु देव म्हणतो अरे दऱ्या खोऱ्यात नाही, मला स्वतः तुला भेटायचंय, तू माझ्याकडे येण्याची गरज नाही. आणि आज आपण जेव्हा मंदिरात आलो तेव्हा देव स्वर्गातून उतरून तुमच्या आणि माझ्याशी बोलत आहे. आणि ही बाब लक्षात ठेवा की देव हा मंदिरात राहणारा देव आहे. आणि मंदिर मध्ये 2 प्रकार आहे, एक आहे विटांचं जे आपण यामध्ये बसलेलो आहोत, आणि दुसरं मंदिर आपलं हृदय जिथे देव निवास करतो. आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर त्या देवाला बघण्यासाठी किंवा देवाला ओळखण्यासाठी आपल्याला निश्चितच बायबल कॉलेजला जायची गरज नाही की नाही मी आता बायबल कॉलेजला जाईन, नाही. किंवा बायबल कॉलेजमध्ये जातात जे फार बायबलचा थिओलॉजियन्स ज्याला म्हणतात त्यांनाच देव दिसतो, बाकीच्या लोकांना दिसतो असं नाही का, सगळ्यांना देव दिसतो. कारण की विश्वास आणि हृदयापासून लीनता नम्रता त्याच्यामध्ये आहे. ते देवालाच नव्हे तर स्वर्गाला देखील बघणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्यामध्ये आपली खूप क्वालिटी आहे. आपण इतर धर्माशी जर तुलना केली तर मी खूप धार्मिक आहे, मी खूप ज्ञानशूर आहे, मी खूप सगळ्या जे शास्त्र आहे त्याचा ज्ञाता आहे, मग देव मला भेटेल असं बिलकुल पण नाही. उलट आपल्याकडे हे आहे की मी लीन आहे, मी नम्र आहे, माझ्याकडे काही पात्रता नाही, तर देव म्हणतो अशाच लोकांचं देवाचं राज्य आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही बाब आपल्याला देवाने शिकवलेली आहे. त्यामुळे हीच बाब महत्वाची आहे की आपण ज्या प्रकारे देवामध्ये आहोत, जेव्हा देव आपल्यामध्ये येतो तर आपल्या देवाची काय करते, ओळख होते. अनेकदा काही लोक मंदिरामध्ये नवीन येतात, सुरुवातीला त्यांची ओळख नसते, मग हळूहळू ते भेटतात, प्रेज द लॉर्ड करतात, हातात हात देतात आणि मग आपली आणि त्यांची काय होते, ओळख होते. मग आपण त्याचं नाव ओळखू लागतो, त्यांच्या घरातली परिस्थिती आणि त्यांच्याबद्दल आपले जवळीक संबंध निर्माण होतात ना, बरोबर. त्याचप्रमाणे देव, जर तुम्ही सारखे त्याला भेटत राहिले, देवाची ती इच्छा आहे तुमच्याशी मला भेटायची, परंतु आपण जर सारखे भेटत राहिलो तर आपलं आणि देवाचं काय होतं, जवळचं नातं निर्माण होतं. आणि त्यामुळे जेव्हा आपण पवित्र शास्त्रामध्ये बसतो, शिष्यांना येशूला बरोबर किती वर्ष राहिले सांगा बरं, येशू बरोबर किती वर्ष घालवले शिष्यांनी, प्रभू येशू बरोबर किती वर्ष घालवले, लक्षात ठेवा. हे सगळे प्रश्न महत्वाचे. 3.5 वर्ष. येशू 30 वर्षाचा होता तेव्हापासून तर येशू 33.5 वर्षाचा वधस्तंभावर गेला, तोपर्यंत शिष्य आणि त्याचा काय होता, संपर्क होता. म्हणजे ते प्रत्यक्षात त्याच्याशी बोलत होते, भेटत होते आणि काय करत होते, त्यांना जवळून बघत होते. त्यामुळे आता जसं त्यांच्या संगती राहणं झालं तसं येशूशी आणि त्यांची ओळख खूप निर्माण झाली. आणि त्यामुळे योहान कृष्ण वर्तमानामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा
एक शिष्य आहे ज्याचं नाव आहे फिलिप्पी, तो एक प्रश्न विचारतो. योहान शुभ वर्तमान 14वा अध्याय आणि त्यामध्ये आपण 7व्या वचनामध्ये, की येशूचं तर आम्हाला दर्शन झालं, पुत्राचं तर आम्हाला दर्शन झालं, पण आम्हाला पित्याला बघायचं. पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा आहे आमच्या बरोबर, परंतु आम्हाला पित्याला पण बघायचं. आणि त्यामुळे 7व्या वचनामध्ये योहान 14:7 मध्ये सांगितलं की मी कोण आहे हे तुम्ही ओळखलाय, तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता, तुम्ही त्याला पाहिलेही आहे. कोणाला पाहिले? पुत्राला तर तुम्ही बघतच आहात त्याच्यावर, पण तुम्ही पित्याला पण बघितले. कारण की त्यांना सगळ्यांना वाटत होतं की बाबा मोशे पण नाही बघू शकला, पण त्याचा पुत्र जर आमच्या बरोबर आहे तर त्या पुत्राच्या इन्फ्लुएन्सने किंवा त्याच्या ओळखीने आम्हाला पित्याचा जवळ दर्शवले. येशू त्यांना म्हणतो, अरे तुम्हाला गैरसमज होते, तुम्ही मला बघितले म्हणजे पित्याला पण बघितले. तेव्हा 8व्या वचनामध्ये फिलिप्पी म्हणतो, प्रभूजी आम्हाला पिता दाखवा, आम्हाला पिता दाखवा म्हणजे पुरेसं आहे. तेव्हा येशूने म्हटलं, फिलिप्प्या मी इतक्या काळ तुमच्या जवळ असूनही तू मला ओळखत नाही का? ज्यांनी मला पाहिले त्यांनी पित्याला पण पाहिले आहे. ज्यांनी मला पाहिलेले आहे त्यांनी पित्याला पण पाहिलेले आहे. तर आम्हाला पिता दाखवा असं तू का म्हणतो? पुढे येशूने त्याचं स्पष्टीकरण देत सांगितलं की मी पित्यामध्ये व पित्या माझ्यामध्ये आहे, असा तू विश्वास धरत नाही काय? असा तू विश्वास धरत नाही काय? याच येशू ख्रिस्ताने म्हटलं की पित्याला बघण्यासाठी मला बघणं पुरेसं आहे. आणि त्याचं आणखीन स्पष्टीकरण देत तो म्हणतो की मी तुम्हाला सांगतो, मनाचे सांगत नाही, माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःचे कार्य करतो. आणि त्यामुळे आपल्याला हे देखील दिसतं की माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःचे कार्य करतो. मी पित्यामध्ये आणि पित्या माझ्यामध्ये आहे हे तुम्ही खरे माना, नाही तर माझ्या कृत्यांमुळे तरी खरे माना. माझ्या कृत्यांमध्ये तरी खरे माना. फार महत्वाची गोष्ट आहे की येशू ख्रिस्ताला मी जो आहे तो पुत्र जरी असलो तरी पिता माझ्यामध्ये वस्ती करतो. कारण की देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा त्रैक्य, यावर आपण काय करतो? विश्वास ठेवतो. आणि जर विश्वास ठेवतो तर येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही कसे काय पिता? कारण की जे कृत्य पिता करतो तीच कृत्य मी पण करतो. आणि जर मी करतो याचा अर्थ माझ्यामध्ये कोण आहे? पिता देखील. आता महत्वाच्या मुद्द्याकडे मी नेतो. आणि प्रियांनो, अनेक जण आपल्याला मंदिरामध्ये येतात जे नॉन ख्रिश्चन आहे किंवा जे ज्यांना म्हणतात, ते म्हणतात अरे ते प्रभू येशू ख्रिस्ताचा फोटो कुठे? काही दिसतच नाही फोटो इकडे. काही लोक म्हणतात ते मेरी आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कुठे स्टॅच्यू वगैरे, तिथे मेणबत्त्या वगैरे आम्हाला लावायचं. इथे काहीच दिसत नाही, इथे काहीच दिसत नाही. आणि कधी कधी फिलिप्पे समान ते प्रश्न विचारतात की आम्हाला पिता दाखव, आम्हाला येशू दाखवा. आणि मग आपण म्हणतो ठीक आहे, आता घ्या मोबाईल. आता पाळायचा आमच्याकडे जो नियम नाही, घ्या मोबाईल, बघा असा असतो येशू, असा असतो पिता वगैरे. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने काही मोबाईल काढून किंवा एखादा फोटो बनवून दाखवला का? त्यांनी नाही दाखवलं. येशूने खूप सुंदर सांगितलं, मला जर तुम्हाला बघायचं किंवा पित्याला तर माझी नव्हे तर माझ्या कृत्यांच्या द्वारे तरी तुम्ही ओळखा की माझ्यामध्ये तो पिता देखील आहे. प्रेज द लॉर्ड. आता तुम्हाला येशू दाखवण्यासाठी, तुम्हाला येशू आणि मला येशू प्रदर्शित करण्यासाठी की तुमचं घर जे आहे, हृदय, ते कोणाचं मंदिर आहे आणि तिथे कोण वास करतो? तर तुमची कृत्य देखील येशूला शोभेल तशी जर असेल तर लोक म्हणतील खरोखर यांच्या ठाई यांचा देव बसतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परत एक बार रिपीट करतो, आपण कोणता विषय शिकत आहोत? की देवाला मनुष्यामध्ये वस्ती करणं आवडतं. आज देव कुठे आहे? आमच्या हृदयामध्ये. जर आमचं हृदय पवित्र आहे तर पवित्र देव वस्ती करल. आणि जर पवित्र देव वस्ती करल तर आमचे गुण जे आहे, आमचा स्वभाव जो आहे तो कसा असणार? पित्या समान, पुत्रा समान असणार. प्रेज द लॉर्ड.
आणि जर आम्ही शिव्या देतो, जर आमचं वर्तणूक चांगलं नाही, जर आमचं आचरण व्यवस्थित नाही, जर आम्हाला, मग लोक म्हणतात दाखवा. नाहीतर मंदिर नाही नाही नाही, खरोखर देव माणूस आहे हा. प्रेज द लॉर्ड. का म्हणतात? कारण की त्याला दिसतं की यांच्या कार्यातून, यांच्या बोलण्यातून, यांच्या वागण्यातून काय दिसतं? येशू दिसतं. आणि त्यामुळे मी अनेकदा म्हणतो, आणि मागच्या वेळेस देखील म्हटलेलं आहे, की अनेक लोक पवित्र शास्त्र जरी वाचत नसले, परंतु त्यांना येशू कळतो, येशू दिसतो. त्यांना पवित्र शास्त्र कळत नाही, त्यांना वाचत पण नाही, परंतु तुझे पवित्र शास्त्र तुमच्या आणि माझ्यातून त्यांना वाचता यायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी पूर्ण पवित्र शास्त्र जरी तुम्हाला पाठ नसेल, अरे पाळक साहेब एवढं पवित्र शास्त्र, एवढे अध्याय आम्ही कसं काय पाठ करून वाचलं, सगळं सांगणार का त्याला? एवढं थोडे होणार. हो, पवित्र शास्त्र नुसतं बोलण्याने नाही, तर पवित्र शास्त्रामध्ये जे काही लिहिलेलं ते तुमच्या आचरणातून लोकांना दिसायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. नुसते रट्टा मारला तुम्ही एक 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 वचन वाचणारी नव्हे, तर तुमच्या कृतीतून पवित्र शास्त्रामध्ये जे काही येशूच्या बद्दलचं वर्णन आहे किंवा येशूची आज्ञा आहे ते दिसायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही आणि मी म्हणणार की यस, माझ्या जीवनामध्ये, माझ्या घरामध्ये, माझ्या मंदिरामध्ये येशू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि येशूने जन्मच यासाठी या जगामध्ये घेतला की त्याने तुमच्या आणि माझ्यामध्ये वस्ती करावी. परंतु तो जात असताना म्हटलं, मी तुम्हाला एकटं सोडणार, पवित्र आत्मा तुम्हाला येईल आणि तुम्हाला जो सामर्थ्य प्राप्त होईल त्याद्वारे तुम्ही जगाला दाखवणार की हा येशू आता आमच्यामध्ये वस्ती करतो. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, यासाठी तो निवास मंडपाचा परमेश्वर आता तिथे निवास मंडप पण नाही, आता तिथे यरुशलेमचं मंदिर पण नाही, आता ते मंदिर आमचं हृदय झालेलं आहे. आणि त्यामुळेच आपण गीत गातो तेव्हा त्याला अर्थ आहे, सुंदर देवळ हृदय माझे, येथे विराजे देव बाप. आणि जर विराजमान आहे तर कोण बघू शकतो? प्रश्न हाच आहे. नुसतं आम्हीच नाही नाही नाही, आम्हाला इतरांना दाखवायचं आहे. आणि यासाठी पहिली गोष्ट जी आपण शिकत आहोत त्याबद्दल आपण विचार करत असताना संत पौल देखील सुंदर असं वचन राहतं, त्याला देखील हायलाइट करा, म्हणजे तुम्हाला आणखीन अधिक कळेल. दुसरे करिंथकरास पत्र 2 अध्याय, कोणतरी जोरात वाचा, आणि 3 अध्याय 2 वचन जोरात वाचा. करिंथकरास 2 पत्र 3:2. तुम्हीच आमचे पत्र, आमच्या अंतःकरणावर लिहिलेले सर्व, आज सर्व माणसांना कळालेलं आणि वाचलेले तुम्ही आहात. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन जे आहे त्याच्याबद्दल इथे संत पौल स्पष्ट सांगतो की तुम्हीच ते पत्र आहात, तुम्हीच ते सगळ्या गोष्टी वचन आहात जे तुमच्या अंतःकरणावर जे काही लिहिले गेलेले आहे ते इतर सर्व माणसांना कळतं आणि त्याच्याबद्दल की ते वाचलं देखील जातं. प्रेज द लॉर्ड. आज या ख्रिसमसच्या जवळ आपण आलो असताना खरोखर लोक तुमच्या आणि माझं आचरण, तुमचा स्वभाव, तुमचं घर आणि तुमच्या सर्व गोष्टी वाचत असताना खरोखर त्याच्यात ख्रिस्त दिसतो काय? आणि जर दिसतो तर हे समजा की ह्या जगामध्ये जर येशू आहे तर त्या जगामध्ये येशूला तुम्ही भेटणार. प्रेज द लॉर्ड. जर इथे दिसत नाही तर हा समय आहे, वर्षाच्या शेवटी आपण आलो असताना परत एक बार म्हणू, येशू खरोखर माझ्या जीवनातून मी स्वतःला ख्रिस्ती म्हणतो, माझ्या नावाच्या नाव ख्रिस्त आहे, क्राइस्ट आहे, मसीह आहे, परंतु मसीह आज देखील माझ्यामधून दिसत नाही. देवा माझं हृदय बदल. देवा नुसतं वचन वाचणार नव्हे, नुसतं वचन ऐकणार नव्हे, तर वचनानुरूप आज्ञा पालन करणारं जीवन तुम्हाला दे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तो जो निवास मंडप होता ते निवास मंडपाचं परम पवित्र स्थान माझं हृदय बनणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी हा विषय घेऊ, एक आणखीन टॉपिक घेतो आणि मग मी संपवतो. आणि त्यामध्ये आपण बघणार की इथून देव बोलतो. प्रेज द लॉर्ड. इथून मी देव बोलतो. आपण परत एक बार मागे जाऊया आणि निर्गमच्या आपण शेवटला अध्याय बघितलेला आहे. आता लेवी याचा पहिलाच अध्याय बघू आणि पहिलंच वचन. लेवी 1:1. परमेश्वराने दर्शन मंडपातून मोशेला हाक मारून म्हटले. कोणाला हाक मारले? कोणी मारले हाक? परमेश्वर. कुठून मारलेली हाक? दर्शन मंडप म्हणजे निवास मंडपातून. आता परमेश्वर हाक मारतो. परमेश्वर हाक मारतो.
आणि कोणाशी बोलतो तो? मोशेशी. आणि मग मोशे काय करत होता? इतर लोकांना सांगत असा की परमेश्वर काय आमच्याशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कोणाशी बोलतो? जे त्याची वाणी ऐकतात. आपण देखील येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलं की माझे लोक माझी वाणी ऐकतात आणि माझ्या मागे मागे येतात. परंतु ज्यांना येशूची ओळख नाही, जे येशू मध्ये चालत ते, त्यांना वाणी कळतच नाही, त्यांना आवाज कळतच नाही. अनेकदा आपण म्हणतो आणि आपल्याला सर्वांना माहिती की लहान लहान बाळ किती असले, सगळे बाळ एकसारखेच रडतात, सगळ्यांचं रडण्याचा सूर पण एकसारखा, पण माता बरोबर ओळखते की माझ्या बाळाचा आवाज आहे. बरोबर आहे की नाही? स्त्री ते सगळ्यांना माहिती आहे की ती ओळखते बरोबर की सगळे 3-4 बाळा जरी रडत असलं, परंतु हे जे आवाज आहे हे माझ्या बाळाचा आवाज आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचप्रमाणे का? कारण की ती आपल्या बालकाला ओळखते. त्याचप्रमाणे आम्ही जर देवाला ओळखतो तर आपण त्याची वाणी ऐकणार आणि ते आपल्याला कळणार की नाही, माझ्याशी आज देव बोललेला आहे. प्रेज द लॉर्ड. हा, माझ्याशी देव बोललेला आहे. आणि त्यासाठी जेव्हा आपण शमूएल मध्ये जातो, पहिले शमूएल, तिथे शमूएल जेव्हा लहान होता तेव्हा काय झालेलं आहे वचन बघूया. पहिले शमूएल 3 अध्याय, पहिला शमूएल 3 अध्याय आणि 3 वचन. देवाचा दीप अजून मावळला नव्हता आणि शमूएल परमेश्वराच्या मंदिर जिथे देवाचा कोष ठेवला होता तिथे निजलेला होता. आता परत एक बार, कोश आपल्याला माहित आहे ना, आपण शिकवलेले. कोशामध्ये 3 गोष्टी होत्या. कोणकोणत्या होत्या सांगा बरं? पहिले काय होतं? वाटी होती. वाटीमध्ये काय होतं? मान्ना होता, है ना, म्हणजे दिवजूचं अन्न. आणखीन एक काठी होती. ती काठी कोणाची होती? मोशेची. कोणाची काठी होती? अहरोनाची काठी होती. आणि त्याबरोबर आणखीन एक गोष्ट होती जे आपल्याला इथे दिसतात. काय होतं? किती पाट्या होत्या? हा, आज्ञाच्या 2 पाट्या होत्या आणि त्या सर्व होत्या आणि त्याच्यावर करूब होते, ज्याच्यामध्ये दोन्ही करूबाच्या पंखाच्या मध्ये देवाची भेटण्याची जागा होती, ज्याला शखेना किंवा दयास्थान देखील म्हटलेलं आहे, ज्याला आपण मर्सी सीट म्हणतो. आणि त्याद्वारे तिथून देव काय करत होता? लोकांशी बोलत होता. आणि जेव्हा तो बोलत होता तेच कोश कुठे ठेवलेलं होतं? मंदिरात. आता मंदिर आलं पुढे. आता एलीच्या काळामध्ये मंदिर आहे, मंदिरमध्ये कोश ठेवलेला आहे आणि कोशाच्या जवळ कोण निजलेला आहे? जवळ लहान शमूएल झोपलेला आहे. शमूएलच्या आईने त्याला समर्पित केलेलं आहे. आणि त्यावेळेस परमेश्वराने शमूएलास हाक मारली. प्रेज द लॉर्ड. हा, बघा, असाने परमेश्वर आपल्या मोठ्या मोठ्या लोकांशी बोलतो. एली पण त्याचा संदेश होता, परंतु पहिल्या वचनामध्ये बघितलं की त्या काळी परमेश्वर कोणाशीच बोलत नव्हता, कारण की फार दुष्ट आहे त्याच्या घरामध्ये, त्याच्या मुलांमध्ये, त्याच्यामध्ये असल्या कारणे परमेश्वराने बोलणं बंद करून टाकलं. परंतु शमूएलाशी बोलणं सुरू केलेलं आहे. परंतु शमूएलला कुठे कळतं की हाच परमेश्वराचा आवाज आहे? बरोबर आहे ना. आताच मी सांगितलं की आपण आपल्या लेकराचा आवाज ओळखतो, आपण आपल्या प्रियजनांचा आवाज ओळखतो. परंतु इथे आपल्याला असं दिसतं की शमूएलाला जेव्हा परमेश्वराने हाक मारली तो कोणाकडे धावत गेला? एलीकडे. त्याला वाटलं अरे माझा जो गुरु आहे किंवा आपण हा याजक आहे ह्याच मला हाक मारतो. आणि ह्या असं कितीदा घडलं? 2 वेळेस घडलं, है ना. 2 वेळेस घडलं. 3ऱ्या वेळेस आपल्याला दिसतं एलीने कळालं एलीला की हा मी हाक मारत नाही, तर मग इथे कोणीतरी आहे ज्याचं नाव जिवंत परमेश्वर, हा तुला हाक मारतो. तेव्हा जर त्याने हाक मारली तर तू काय म्हणायचंय? बोल, तुझा दास ऐकत आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, परमेश्वर त्या स्थानातून त्याच्या सेवकाला हाक मारतो यासाठी की त्याच्याशी बोलावं. नुसतं बोलावं, गप्पा मारायच्या नाही, नुसतं इकडच्या तिकडच्या गॉसिप ज्याला म्हणतो. नाही, परमेश्वर बोलतो तर काहीतरी विशेष गोष्टी घेऊन बोलतो. आणि परमेश्वराने काय तिथे बोललेलं आहे की तिथे त्याच्या भविष्याबद्दल किंवा राष्ट्राच्या भविष्याबद्दल त्याने सांगितलेलं आहे. आणि प्रियानो, तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्याशी पण बोलू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. नुसतं तो मुका नाही, देव मुका नाही, देव आंधळा पण नाही आणि देव बहिरा पण नाही. तो जे काही घडत आहे ते बघतो. जर तुम्ही उत्तम कृत्य करता तर देव तुमच्यामध्ये निवास करतो. देव कान आहे, तुम्ही प्रार्थना करता
तुम्ही देवाशी प्रार्थनेच्या द्वारे बोलता, देव ऐकतो. आणि त्याचप्रमाणे देवाला मुख आहे आणि मुखाच्या द्वारे तो तुमच्या आणि माझ्याशी बोलतो देखील. प्रेज द लॉर्ड. आणि आज जेव्हा तुम्ही आणि मी देवाच्या दर्शनासाठी या पवित्र मंदिरामध्ये, देवाची इच्छा आहे की तुमच्याशी बोलावं, देवाची इच्छा आहे माझ्याशी बोलावं. कारण की आम्ही देवाची वाणी काय ऐकावी हा प्रश्न आहे. कारण की आम्हाला भविष्यात आम्ही कोण आहो, आम्हाला काय करायचं हे माहित नाही. कोणाला माहिती आहे काही तर नाही माहित, आम्हाला माहित नाही. आम्ही नोकरीच्या बद्दल सांगू शकतो, आम्ही मुलाबाळांच्या, परंतु त्यांच्या पण बद्दल पुढे खरा मार्ग काय हे आम्हा कोणालाच जगात माहित नाही. ते एकच मार्ग कोणाला माहित आहे, ते देवालाच माहित आहे. आणि त्यामुळे देवाला आवडतं की जे काही मला पुढे ह्यांच्या जीवनात करायचं ते मी ह्याला कळवावं. आणि पवित्र शास्त्रामध्ये सगळ्या गोष्टी देवाने अगोदर कळवलेल्या आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु आपल्या वैयक्तिक जीवनासाठी वेगवेगळ्या गोष्टी ते शमूएलालाही कळवलं, एलीला पण कळवायचं, आणि प्रत्येकाला कळवू त्याची इच्छा होती. आणि आपल्याला असं दिसतं की देव आपल्याशी बोलू इच्छितो. आणि तेव्हा आपल्याला असं दिसतं की 21व्या वचनामध्ये की पहिले शमूएल 3:21 मध्ये परमेश्वर शिलोत पुन्हा दर्शन दिले. म्हणजे परमेश्वर आपल्या वचनाद्वारे शमूएलास प्रगट झाला. कशाद्वारे प्रगट झाला? वचनाद्वारे, त्याच्या अभिवचनाच्या द्वारे, त्याच्या जिवंत वचनाच्या द्वारे, जे कधी बोलत नाही. त्याचं वचन आपल्याला शिकवतं की त्याच्या मुखातून निघणारं वचन विफळून कधी देखील त्याच्याकडे परत येत नाही. आपले होऊ शकतं पण देवाचं होत नाही. आणि त्याद्वारे देव कोणाशी बोलायला सुरुवात करत आहे? शमूएल. तो बाळच होता तेव्हापासून. आणि ही बाब फार महत्वाची की मी ज्ञानी आहे, मी फार मोठा आहे असं नव्हे, तर लीन आणि नम्र जे लोक होतात त्यांच्याशी देव बोलतो. प्रेज द लॉर्ड. परंतु शमूएल कुठे झोपला होता? त्या मंदिराच्या जवळ, त्या कोशाच्या जवळ. हो प्रियांनो, जर आम्ही देवाच्या जवळ आहोत तर देव भेटतो. तुम्ही म्हणणे मी लीन आणि नम्र, मला देवच नको, मग कसा काय देव बोलत? पहिली अट ही आहे की तुम्ही देवाच्या जवळ आहे. दुसरं, मी कोणी नाही, मी अपात्र, मी दुबळा आहे, मी पतित आहे, मी लायक नाही. आणि जेव्हा आपण आपले पाप पदरी घेतो, देव विश्वसनीय नाही, आणि मग तुमच्याशी तो बोलायला लागतो. आणि देवाला आवडतं मनुष्याशी बोलावं. आणि ज्या प्रकारे तो कोणाशी बोलत होता? इस्रायली लोकांशी बोलत होता. ज्या प्रकारे तो शमूएलाशी बोलला, त्याचप्रमाणे आज तो पवित्र मंदिरातून पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्याशी देखील बोलतो. प्रेज द लॉर्ड. इतकंच नव्हे तर तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये तो राहत असल्या कारणाने आपल्याशी वैयक्तिक देखील बोलतो. तुम्ही म्हणाल कसं काय बोलतो? आता जरी मी इथे संदेश सांगत असलो, परंतु हा संदेश प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा लागू पडतो. प्रेज द लॉर्ड. एक ह्यांच्यासाठी वेगळा, त्यांच्यासाठी वेगळा, त्यांच्यासाठी. अनेक जण लोक म्हणतात, अहो पाळक साहेब तुम्ही माझ्या जसं काय माझ्याशीच देव बोलत होता तसं बोलत होते. हा माझाच प्रॉब्लेम होता, ही माझीच गरज होती, ही माझीच समस्या होती. आणि मला असं वाटलं की आज इतक्या लोकांमधून देव माझ्याशीच बोलत होता. प्रेज द लॉर्ड. येस, हे झालं संदेशाद्वारे बोलणं. परंतु देवाला नुसतं संदेश आता नको. देवाचं म्हणणं मला तुझ्याशी वैयक्तिक बोलायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी त्यांनी कशाची निवड केली होती? निवास मंडपाची केली. इब्रिकरास पत्र यामध्ये संत पौल देखील येणे प्रकारे बोलतो. इब्रिकरास पत्र 1 अध्याय आणि 2 वचन, इब्री 1:2 मध्ये देव कशा प्रकारे, म्हणजे देव म्हणजे परमेश्वर आपल्या लोकांशी कशा प्रकारे बोलतो? संत पौलांनी लिहिले इब्रिकरास पत्र 1 अध्याय आणि 2 वचन. आमेन. आता कोणाच्या द्वारे बोललेला आहे तो? पुत्राच्या द्वारे. पुत्र कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आणि लवकरच आपण डिसेंबर मध्ये त्याचा जन्मोत्सव साजरा करणार आहोत. आणि अशा समय तो तुमच्या आणि माझ्याशी कशाच्या द्वारे बोललेला आहे? पुत्राच्या द्वारे बोललेला आहे. आणि आज देखील तो आपल्याशी बोलतो. परंतु प्रियांनो, परत एक बार मी रिपीट करतो, आता शेवटला आणि मी संपवतो, की शेवटल्या दिवसामध्ये तो कोणाद्वारे बोलतो? पुत्राच्या द्वारे. कोण बोलतो? देव बोलतो. आणि आत्ताच आपण ऐकलेलं आहे की देव मला दाखवा, असा फिलिप्पी म्हटलं तर काय म्हटलं येशू? ज्यांनी मला बघितलं त्यांनी, ज्यांनी मला ऐकलं त्यांनी पित्याचं पण ऐकलेलं आहे. आता प्रश्न आहे तो, मी आता सुरुवातीला जसं शिकवलं की आता वेळ ती नाही, पुत्राच्या द्वारे देव तुमच्या आणि माझ्या द्वारे आता लोकांशी बोलू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. तो तुमच्या आणि माझ्या द्वारे लोकांना दर्शन
देऊ इच्छितो. आणि त्यासाठीच प्रियांनो ही बाब देखील लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की ह्या दिवसामध्ये खरोखर माझ्याद्वारे देव इतरांशी बोलतो का, हे आम्हाला दिसणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. जगणे मरणे मला हे आपण जरी म्हणत असलो पण आपण स्वतःच्या बद्दल बोलतो, परंतु खरोखर आपलं बोलणं, चालणं, उठणं याद्वारे आपण आपल्या मुखामध्ये विश्वासाची भाषा ठेवतो. विशेष करून आपल्या जीवनामध्ये जे काही उत्तम होतं त्याच्याबद्दल आपण इथे पुढे येऊन साक्ष देतो. आणि आपले प्रिय, आपले शेजारी, आपले मित्रमंडळ इतकंच नव्हे तर आपल्या घरातल्या लोकांबद्दल पण या पवित्र वचनाचे तर बोलतो. तेव्हा येशू तुमच्या आणि माझ्याद्वारे लोकांची बोलतो. प्रेज द लॉर्ड. शेवटल्या काळामध्ये किंवा शेवटल्या दिवसामध्ये काय होणार आहे? पुत्राच्या द्वारे बोलणार आहे. परंतु तो पुत्र जर तुमच्या आणि माझ्यामध्ये वस्ती करतो तर तुमच्या आणि माझ्याद्वारे तो बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, यासाठी जेव्हा आपण नियास मंडपाकडे जातो ती अवस्था आता देखील आपल्यासाठी लागू आहे. ती देखील गोष्ट तुमच्या आणि माझ्यासाठी लागू आहे. आणि त्यामुळे प्रियांनो आज जेव्हा आपण त्याच्या मंदिरात आलेलो आहोत, जेव्हा आपण त्याची भक्ती व आराधना करत आहोत, एकच बाब लक्षात ठेवा की देव तुमच्यावर नुसती प्रीती करतो आणि तुम्हीच ऐकावं आणि त्यांनी बोलत राहावं असं त्याला आवडत नाही. या जगामध्ये येशू ख्रिस्त किती वर्ष राहिला? 3.5 वर्ष. 3.5 वर्षापासून ते काळ संपून आता किती वर्ष झाले? 2000. पण येशू आज पण आपल्या सर्व लोकांशी येऊन बोलतो का? नाही. आता कोणाच्या द्वारे बोलतो? त्या सुरुवातीला प्रेषितांच्या द्वारे बोलला. त्याच्यानंतर जे त्या प्रेषितांनी तयार केलेले शिष्य, ज्याला वडील ज्या म्हणत होते, त्यांच्याद्वारे बोलला. मग मंडळांची स्थापना झाली, तिथे पाळक आले, तेव्हा सुवार्तिक आले, त्याच्यानंतर बायबल शिक्षक आले, यांच्याद्वारे ते बोलत आणि निरंतर बोलत चाललेला. प्रेज द लॉर्ड. बंद झालं का ते? नाही, ते निरंतर चालू आहे. लरी लोक मारतात, लकी झोडतात, परंतु लोकांनी बोलणं बंद केलेलं नाही. काय घाबरत नाही? का घाबरत नाही? कारण की त्यांना माहित आहे की हे वचन माझं नाही तर माझ्या येशूचं आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपल्याला दिसतं की शाऊल लोकांच्या मागे लागून त्याला छळत होता, तेव्हा तो खाली पडला आणि जेव्हा उठला तर ते शाऊला तू माझा का छळ करतो? माझा काय छळ करतो? कोण? येशू. तू तर मरून गेलेला आहे ना. येशू होता का तेव्हा? नाही. त्याचा मेला, पुनरुत्थित झाल्यानं कुठे गेलेला आहे? अंतराळात गेलेला आहे, लोकांतरण झालं. परंतु आपल्याला दिसतो तरी देखील तो म्हणतो माझा छळ काय करतो? मग तू कोण? ते म्हणजे मंडळी आहे, जे लोक आहेत ते मी आहे. प्रेज द लॉर्ड. यस, तो मी आहे. आज देखील प्रियांनो तुमच्यामध्ये येशू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ज्याच्यामध्ये येशू आहे तोच देवाचं मंदिर म्हणून त्या स्वर्गीय मंदिराकडे वाटचाल करत आहात. पण ज्याच्यामध्ये आज देखील येशू नाही, मग काय आहे? पाप आहे, जगिक देहिक गोष्टी आहे. आणि त्यांच्यामध्ये येशूला वस्ती करणं आवडेल. प्रेज द लॉर्ड. येशू आज पण म्हणतो तुम्ही पापी आहात, तुम्ही दुर्बळ आहात, मी तुमच्यामध्ये वस्ती करत नाही. तुमच्यामधून मी पाप घालवल्यानंतर मी तुमच्यामध्ये वस्ती करल. आणि जर वस्ती करल तर मग 2 गोष्टी दिसतील. एक, देव तुमच्यामध्ये वस्ती करतो हे लोकांना दिसेल. नंबर 2, देव तुमच्यामध्ये वस्ती करतो तो इतरांशी बोलेल देखील. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करू. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो कारण की वस्ती करणारा देव, बोलणारा देव, दर्शन देणारा देव, दृष्टांत देणारा देव, पवित्र आत्म्याच्या द्वारे भेट घेणारा देव आज परत एक आमच्या हृदयात आहे. नंतर आम्ही गीत जेव्हा गातो तर पवित्र परमेश्वर सुंदर देऊळ बनवण्यासाठी खरोखर आमचं मन, अंतकरण हे शुद्ध नाही, पवित्र नाही. इथे कोणतीही सुंदरता वस्ती करत नाही. इथे आहे पित्या तर पाप, अशुद्धता, देहिकता, लबाडी. प्रभू दया कर. तू आम्हावर दया कर, आम्हावर कृपा कर, कारण की तू आम्हावर प्रीती करतो, तू आम्हावर प्रेम करतो पित्या. आम्ही या जगामध्ये आज देखील ख्रिस्ताला घेऊन चालणारे लोक आहोत, कारण की आम्ही ख्रिस्ती आहोत पित्या. परंतु आज देखील आमच्यामध्ये ख्रिस्त नाही, आम्ही वचन वाचत नाही, आम्हाला भूक नाही, आम्हाला ताण नाही, आम्हाला धन पाहिजे, आम्हाला पैसा पाहिजे, आम्हाला सर्व प्रकारची विश्रांती, सुख, चैन पाहिजे. परंतु देव म्हणतो ते सर्व काही मी देणार, परंतु माझी धार्मिकता, माझं राज्य तर तुमच्या जीवनात दिसू द्या. हो येशू, आम्हाला ते हवं आहे. आम्ही तुझ्या राज्य, तुझ्या धार्मिकतेसाठी झटणार आहोत, कारण की ते सहजासहजी लाभत नाही. आणि ते जर आम्हाला हवं आहे तर आम्ही आत्मनिग्रह करावं, येशूच्या मागे त्याचा वधस्तंभ घेऊन आम्ही चालावं.
तर निश्चितच देव आमच्या द्वारे वधस्तंभावर अर्पणारा देव आमच्या द्वारे लोकांशी बोलणार आहे. या मागील 2000 वर्षापासून अनेकांना देव लोकांच्या द्वारे भेटत आहे, दर्शन घेत आहे, सामर्थ्याचा लाभ देत आहे, अश्रू पुसत आहे, आरोग्य देत आहे, चमत्कार घडत आहे, अद्भुत घडत आहे. लोक म्हणतात खरोखर या स्थानी देव उतरून आलेला आहे, या घरामध्ये देव उतरून आलेला आहे, या व्यक्तीमध्ये देव उतरून आलेला आहे. आणि पित्या ह्या अनुरूप निवास मंडपाचं स्वरूप आम्ही ग्रहण करतो. आणि जर आम्ही करतो तर पित्या आज तू आम्हाला आशीर्वाद कर. आभार मानतो या सुंदर समायाबद्दल येशूच्या नावात आमेन.